शहीद करकरेंना मारण्याकरता जे लोक जबाबदार आहेत त्याच लोकांनी ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंदराव पानसरेंवर हल्ला केल्याचं माजी पोलीस महानिरीक्षक आणि हू किल्ड करकरे या पुस्तकाचे लेखक शमशुद्दीन मुश्रीफ यांनी म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। पानसरे सरांच्यावर हल्ला होऊन 2 दिवस झाले तरी सुद्धा आरोपी अजून मोकाट आहेत, जे हल्ले केलेले आहेत ते मोकाट आहेत। माझ्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी आहेत हू किल्ड करकरे या पुस्तकाचे लेखक शमशुद्दीन मुश्रीफ साहेब। साहेब मला सांगा, 2 दिवसापूर्वी पानसरे सरांच्यावर जो हल्ला झाला त्या हल्ल्याला पहिली प्रतिक्रिया तुमची काय आहे? माझी प्रतिक्रिया अशी आहे की या हल्ल्यासाठी करकरेंना मारण्यासाठी जे जबाबदार होते त्याच लोकांनी हा हल्ला केलेला आहे। कारण करकरेंची हत्या ही इतक्या वाईट प्रकारे केली होती आणि त्यामध्ये इतकं मोठं षडयंत्र झालं होतं की माझ्या पुस्तकाच्याद्वारे मी जी तपासाची जी मागणी केली आहे त्याप्रमाणे जर फेर तपास झाला तर हे षडयंत्र सगळं बाहेर पडेल अशी त्यांना भीती वाटते। म्हणून त्यांनी मुंबईचा हल्ला होऊ दिला होता, त्यामध्ये करकरेंना मारलं होतं, ही माझी थिअरी आहे। ती थिअरी जर लोकांच्या पुढं आली तर आपलं सगळं षडयंत्र बाहेर पडेल असं त्यांना वाटतं। पानसरे साहेबांनी या बाबतीत निश्चय केला होता की ह्या पुस्तकातील जो माहिती आहे ती सर्व जनतेपर्यंत मी पोचवणार। त्यांनी कोल्हापुरात जी सभा घेतली त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला। त्या प्रतिसादामुळे हे लोक घाबरून गेले। ही माहिती ज्यावेळी बाहेर कळाली त्या हे जे वैचारिक विकृतीचे लोक आहेत, विचारसरणीचे, ते सगळे घाबरून गेले आणि जसं करकरेला मारलं तसं आता पानसरेंना सुद्धा खलास करावं लागेल असं वाटलं आणि म्हणून हा हल्ला झाला। कारण ATS इथे आली असं मला वाटलं। ATS महाराष्ट्र ह्याच्याकडे ते ह्या तपास बिलकुल देऊ नये, कारण ATS महाराष्ट्राचा तपास हा नेहमी उलटा तपास होतो। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राज्याध्यक्ष प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।